हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता आपण येऊया गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये. यामुळे सगळी कॉन्सेप्ट जी दास करू इच्छितो ती क्लिअर होऊन जाईल. हा पहा, हा गीता अध्याय नंबर 15 आणि इथे हा 16वा श्लोक आहे. इथे 2 पुरुष सांगितले आहेत. दिव्यम द्वौ इमौ पुरुषौ, 2 पुरुष, 2 प्रभू, 2 स्वामी, एक क्षर आणि एक अक्षर. याला क्षरपुरुष म्हणा. हे दोन्ही पुरुष इथे बघू शकता, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि इथे या अनुवादाचा एक अनुवाद बघूया. ह्या संसारात नाशवंत आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष म्हणजे प्रभू, पुरुष म्हणजे स्वामी, भगवान म्हटले आहेत. आणि सर्व जीवांचे शरीर नाशवंत आहे आणि आत्म्याला अविनाशी म्हटले आहे. याचा भावार्थ हा आहे की क्षरपुरुष हा तर ब्रह्म आहे आणि अक्षरपुरुष हा परब्रह्म आहे. क्षरपुरुष जो आहे तो हा ब्रह्म 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि अक्षरपुरुष हा 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. हे दोघेही आणि याच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत ते सर्व नाशवंत आहेत, परंतु जीवात्मा तर कोणाचाच मरत नाही, तो तर विषयच वेगळा आहे. आता हे स्पष्ट करून दिलं की दोन्ही नाशवंत आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. भले अक्षर म्हणजे अविनाशी असतो, परंतु याचे खूप दीर्घायुष्य आहे, ज्या कारणाने त्यांना अक्षर म्हटलं आहे, म्हटलं जातं, परंतु ते वास्तविक अविनाशी नाही आहेत. याची कॉन्सेप्ट 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात स्पष्ट केली आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा आणि परमात्मा इति उदारतः. पहा, 15व्या अध्यायाचा आपण हा 16वा वाचला, आता 17वा वाचू. उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदारतः य लोकत्रयम आविश्य विभर्ति अव्यय ईश्वरः. उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ परमात्मा, तर या दोन्हींपेक्षा कुणी वेगळा आहे. 2 पुरुष 16व्यामध्ये म्हटलंय कुणी इतर आहे आणि जो 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो. अविनाशी परमेश्वर परमात्मा अशा प्रकारे म्हटलं गेलं आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता तुम्ही हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष पाहिला. हा पहा, हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे आणि याची वर मुळे आणि खाली 3ही गुणरूपी शाखा आहेत. तर मुळापासूनच पूर्ण वृक्षाला आधार मिळतो 3ही लोकात प्रवेश करून. सर्वांचे पालन पोषण हा मूळरूपी परमात्मा परम अक्षर ब्रह्मच सर्व विश्वाचे पालन पोषण करतात. हा संसाररूपी वृक्ष आहे. संसाररूपी वृक्षाचे जे मूळ आहे परमाक्षर ब्रह्म, हे पहा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा आणि श्लोक नंबर आपण हा 17वा वाचत आहोत. उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदारतः. उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ परमात्मा, तो तर वर कुणी वेगळाच आहे. हे वरच्यापेक्षा 16 नंबरपेक्षा वेगळा आहे आणि त्यालाच परमात्मा म्हटलं जातं. यह लोकत्रयम आविश्य विभर्ती, जो 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो, तो तिथे वास्तविक अविनाशी भगवान आहे. तो अविनाशी परमात्मा आहे. हे पहा, उत्तम पुरुष हा तू अन्य परमात्मा. उत्तम पुरुष तो पुरुषोत्तम उत्तम पुरुष आहे. पुरुषोत्तम भगवान तर कुणी निराळाच आहे, जो 3ही लोकात प्रवेश करतो आणि सर्वांचं पालन पोषण करतो, तो आहे अविनाशी परमात्मा वास्तविक. आता पुण्यात्म्यांनो, दास जो निष्कर्ष काढू इच्छितो तो आता निघतोय. आता जो प्रसंग चालू होता की विष्णूजी तर म्हणत होते की मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ कुणालाच मानत नाही. हे आध्यात्मिक ज्ञानाच्या जेवढे मला आहे, माझ्या ज्ञानानुसार दुर्गापेक्षा श्रेष्ठ भगवान नाही. विष्णूजी म्हणतात की मी दुर्गाची भक्ती करत असतो आणि आपले आचार्य शंकराचार्य म्हणतात की ते आपल्या स्वरूपाची भक्ती करतात, हे कुणाचीच भक्ती नाही करत. कोणी म्हणतात त्या रामाची भक्ती करतात, राम श्री शंकराची करतात. ही यांची दंतकथा आहे, लोकवेद होता.
आता दुर्गाजींनी स्पष्ट केलं. त्या म्हणतात ब्रह्मची पूजा करा, माझी पूजा त्यागा. त्याचे ओम नाम आहे, ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोक प्राप्त होईल. गीताजीने स्पष्ट केलं की गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे, त्याचे एक ओम अक्षर आहे, त्याची साधना करणारा ब्रह्मलोकात जातो. ब्रह्मलोकात गेलेला जीव परत जन्ममृत्यूमध्ये येतो, हा स्थायी मोक्ष नाही. आता गीता ज्ञानदाता 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात आणि गीता अध्याय नंबर 15च्या 1 पासून 4 मध्ये, 18व्या अध्यायाच्या 62 आणि 66 मध्ये, या श्लोकांमध्ये हे स्पष्ट करत आहेत की त्या परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, त्या परमक्षर ब्रह्मची, जे 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटले आहे. त्याची भक्ती केली पाहिजे. त्याची साधना केल्याने जीव कधीच परतून संसारात येत नाही, परमेश्वराच्या त्या परमपदाची प्राप्ती होते. आणि गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलं आहे की तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेनेच तू परमशांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. म्हणजे पुन्हा कधी जन्ममृत्यू नाही होणार. आता यांनीच स्पष्ट केले की तुमचा आणि माझा जन्ममृत्यू कायम होत राहणार. आता पुण्यात्म्यांनो, आज सकाळीही हाच विषय होता, परंतु जोपर्यंत या सद्ग्रंथांशी ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला विश्वास नाही बसत. कारण आपण दुधाने तोंड पोळले आणि ताकसुद्धा फुंकर मारून पितो, तर दासाला वाटतं की तुम्हाला इतकं दृढ करावं की आपण सद्ग्रंथांना पाहून तुम्ही बिलकुल पक्क व्हावं, आणि मग त्यागाल तुम्ही ते नकली गुरु आचार्य आणि शंकराचार्यांना आणि स्वतःचं कल्याण कराल. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 मध्ये स्पष्ट झाले की तो परमक्षर ब्रह्म आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 आणि 16-17 मध्ये स्पष्ट झालं की वर मुळे म्हणजे पूर्ण परमात्मा आहे, अक्षरपुरुष त्याचा तणा आहे, क्षरपुरुष फांदी आहे, 3ही गुण रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी या संसार रूपी वृक्षाच्या शाखा आहेत. आणि हे देखील स्पष्ट झालं की सर्वांचं पालन पोषण करणारा आणि वास्तवात अविनाशी परमात्मा परमक्षर पुरुष आहे, परमक्षर ब्रह्म आहे. आता गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 मध्ये आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता आपल्या साधनेसाठी म्हणतात की माझी भक्ती कर. त्यासाठी त्यांनी मंत्र सांगितला 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की माझं एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स, आणि माझी भक्ती करायची असेल तर ओम अक्षर आहे, तर मला प्राप्त होशील, परंतु युद्ध करावे लागेल. आणि परमक्षर ब्रह्मला शरण जायचं असेल, त्याची भक्ती करायची असेल तर त्याचा मंत्र सांगितला 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिवित समृतः. ब्रह्मणे म्हणजे तो परमक्षर ब्रह्म, तो पावण्याचे, त्याच्या भक्तीचे केवळ ओम तत्सत या 3 मंत्रांचा जप करण्याचा, स्मरण करण्याचा, 3 प्रकारे स्मरण करण्याचा आदेश आहे, निर्देश आहे. निर्देश म्हणजे फायनल निर्णय, नथिंग एल्स. तर त्याची साधना केल्याने तो 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10व्या श्लोकात म्हटलं आहे की त्याची भक्ती करशील तर त्या परमात्म्याला, परमक्षर ब्रह्मला प्राप्त होशील. जर त्याची साधना केल्याने जीव तिथे जातो जिथे गेल्यावर परत या संसारात येत नाही. आणि हे आपले अज्ञानी आचार्य, शंकराचार्य, तत्वज्ञानहीन जीव, मंडलेश्वर हे म्हणतात, आपले धर्मगुरू, की श्रीकृष्णजी स्वतःबद्दल बोलत आहेत. यात कॉन्सेप्ट क्लिअर केली की 2 परमात्मा वेगवेगळे म्हणाले, 3 सांगितलेत, पण दोघांचाच जास्त रोल आहे, कारण आपण क्षरपुरुषाच्या लोकात राहतो आणि परमक्षर ब्रह्मच्या लोकात आपल्याला जायचं आहे. त्याची साधना आहे, परंतु मध्ये एक थोडासा इंटरफरन्स आहे. याच्या अक्षरपुरुषाच्या 7 शंख ब्रह्मांडांमधून पार करून आपल्याला जायचं आहे. त्यासाठी त्याचा एक ओम तर सरळ मंत्र आहे ब्रह्मचा, तत् हा सांकेतिक आहे अक्षरपुरुषाचा, आणि सत देखील सांकेतिक आहे परमक्षर पुरुष, परमक्षर ब्रह्मचा. तर या 3 मंत्रांच्या साधनेने आपण इथून पूर्ण मोक्ष प्राप्त करून त्या लोकात निघून जाऊ, जिथे गेल्यानंतर साधक परत कधीही फिरून येत नाही. तर हा पूर्ण श्रीमद भगवद्गीतेचा निष्कर्ष आहे तुमच्यासमोर. आता अजून थोडे संकेत दाखवून देतो. पहा, गीता अध्याय नंबर 8चा आपण इथपर्यंत वाचलं होतं
की तो परमक्षर ब्रह्म आहे. या 3ऱ्या श्लोकामध्ये तो परमक्षर ब्रह्म आहे जो गीता ज्ञानदात्यापेक्षा वेगळा आहे. आणि इथे गीता ज्ञानदाता म्हणतात 8व्या अध्यायाच्या आणि या 5व्या श्लोकात की जो पुरुष अंतसमयी मलाच स्मरत शरीर त्यागून जातो तो साक्षात माझ्या रूपाशी एकरूप होतो. साक्षात रूप नाही, मदभाव याती, म्हणजे माझ्या अशा भावात एकरूप होतो, यात काही शंका नाही. आता 7व्या श्लोकात काय म्हटलं आहे 8व्या अध्यायाच्या गीताजी, आणि 7व्यात काय म्हटलं आहे की यासाठी अर्जुना तू सर्व समयी माझे स्मरण कर आणि युद्धही कर. युद्ध करावं लागेल माझ्या शरणात राहिलास तर, आणि मला माझ्यात अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त होऊन निःसंशय मलाच प्राप्त होशील. आता 8व्या अध्यायात गीता अध्याय नंबर 8चा श्लोक नंबर 8 आपण वाचतोय. हे पार्थ, परमेश्वराचे हे नियम आहेत. परमेश्वराचे अभ्यास योगयुक्तेन, त्या 3 मंत्रांच्या जपाचा अभ्यास करणारा, दुसरीकडे चित्त न वेधणारा, निरंतर चिंतन करत असणारा मनुष्य परमदिव्य पुरुषाला प्राप्त होतो. त्या परम अक्षर ब्रह्मला प्राप्त होतो. परमप्रकाशरूप दिव्य पुरुषाला अर्थात परमेश्वरालाच प्राप्त होतो, जो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे हा. आता 9व्यात इथे कॉन्सेप्ट पण क्लिअर केली आहे कवीम. आता या इथे छेडछाड नको करायला, हे स्पष्टच वाचू. जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियंता म्हणजे सर्वांचा स्वामी, सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म, सर्वांचं पालनपोषण करणारा, अचिंत्य स्वरूप आहे. सूर्याप्रमाणे नित्य चेतन प्रकाशरूप म्हणजे सूर्याप्रमाणेच तेजोमय, शरीरयुक्त, साकार, हे स्पष्ट आहे यामध्ये. अविद्येच्याही अतिपलीकडे सच्चिदानंद घनब्रह्म, सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो, त्या परमअक्षर ब्रह्मचे स्मरण करतो. आता 9वा आपण वाचला 8व्याचा, आता 10वा वाचूया. तो आहे भक्तियुक्त पुरुष म्हणजे 3 मंत्रांचा जप करणारा, ज्यामध्ये 1 ओम आहे आणि 2 तत्सत, तत् आणि सत् सांकेतिक आहेत. तो आहे भक्तियुक्त पुरुष अंतकाळी, योग बलाने, योग म्हणजे साधना, भक्तीच्या शक्तीने, भ्रुकुटीच्या मध्यात प्राणाला नीटपणे स्थापित करून मग निश्चल मनाने स्मरण करत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे तो परमअक्षर ब्रह्म, त्याची साधना करणाऱ्याला तो प्राप्त होतो. आणि हे अज्ञानी आचार्य आणि हे शंकराचार्य आपले धर्मगुरू म्हणतात. श्रीकृष्णजी स्वतःबद्दल बोलत आहेत, अजून कोणी परमात्मा नाहीये, ज्ञानी अजून कोणी नाहीये. यांनी आज 5500 वर्ष झाली ही श्रीमद भगवद्गीता आणि पुराणांना आणि वेदांना लिपिबद्ध होऊन यांना कखही माहिती नाही याबद्दल. आचार्याचा अर्थ गुरु होतो आणि गुरु अध्यापक असतो, जो सिलेबसशी पूर्ण परिचित असतो, मास्टर असतो. आणि ज्याला कखही माहीत नाही तो कुठला टीचर आणि कुठला आचार्य. बुडवला हा सगळा देश हिंदू समाजाला भूत बनवून आणि मग त्याचीच पूजा करायला लावतात. श्राद्ध काढून आपलं पोषण करतात हे लोक. आता पुण्यात्म्यांनो, ही तर कॉन्सेप्ट क्लिअर झाली की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 आणि 66 गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे, आपल्यापेक्षा अन्य आहे. त्या परमाक्षर ब्रह्मला शरण जाण्यास सांगतो. तो परमाक्षर ब्रह्म कोण आहे हे दास सांगेल. हे कबीर साहेब आहेत जे काशीमध्ये विणकर रूपात आले होते, ज्यांना एक कवी म्हणून आपण त्यांना इतिहास बंद करून ठेवलं होतं. हे परमाक्षर ब्रह्म आहेत. त्यांनी 600 वर्षांपूर्वी ते ज्ञान दिलं होतं जे आज आपल्या सद्ग्रंथांमध्ये विद्यमान आहे. आणि हे आपले आचार्य आणि शंकराचार्य श्री शंकरजी, श्री विष्णूजींना अजन्मा, अजरामर, ज्यांचे कुणी मातापिता नाहीत असं सांगतात. आणि पुराणांमध्ये यांच्या इतिहासात लिहिलं आहे की यांचे आईवडील आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो आणि यांना हे भगवान म्हणतात. शिवपुराणामध्ये लिहिलं आहे की तुम्ही ब्रह्मा आणि विष्णू, तुम्ही भगवान नाही आहात, तुम्ही स्वतःला भगवान मानलत. आता पुण्यात्म्यांनो, प्रसंग हा चालला होता की आपले धर्मगुरू शंकराचार्य, आचार्य आणि
सतयुगापासून आजपर्यंत या ब्राह्मण म्हणजे महर्षींना ऋषींना तर ज्ञान कुठून असणार यांच्या? भगवानांनाच ज्ञान नाहीये. ज्यांना हे भगवान म्हणतात विष्णू आणि शंकरजींना आणि ब्रह्माजींना, आणि यांना हे भगवान म्हणतात, हे स्वामी म्हणतात, आणि हे भगवान नाही आहेत हे प्रमाण आहे पुराणात. आता ही कॉन्सेप्ट क्लिअर करतो. पुण्यात्म्यांनो, एका समयी श्री ब्रह्माजी आणि विष्णूजींचं आपापसात युद्ध झालं. कशावरून युद्ध झालं की ब्रह्माजी म्हणतात विष्णूजींना की मी तुझा पिता आहे, तुझा जनक आहे. विष्णूजी म्हणतात की मी तुझा पिता आहे, मी तुझा जनक आहे. अशा प्रकारे दोघांचं युद्ध झालं. या दोघांमधील युद्ध समाप्त करण्यासाठी वरून यांच्या पित्याने, या ब्रह्मने, क्षरपुरुषाने यांच्या मधोमध एक स्तंभ उभा केला, लिंग, खूप मोठा पिलर, तेजोमय. यांनी लढणं तर सोडलं, त्याचा शेंडाबुडखा शोधू लागले. मग तिथे हा प्रकट झाला शिवजीचं रूप धारण करून. हा असं कपट करतो, याने प्रतिज्ञा केली आहे की मी माझ्या वास्तविक काळरूपात कधीही कुणाच्या समोर प्रकट होणार नाही. याचे काळरूप कोणते आहे? गीतेच्या अध्याय नंबर 11 श्लोक नंबर 47-48 मध्ये हे म्हणतात की अर्जुना बघ, हे आहे माझं काळरूप, विराट रूप. आणि याची प्राप्ती ना वेदोवर्णित विधीने, ना जपाने, ना तपाने, ना यज्ञाने कोणत्याच प्रकारे नाही होऊ शकत. ही तर मी अनुग्रह करून तुझ्यावर कृपा केली आहे. तुझ्या आधी हे कुणीही पाहिलेले नाही आणि ना यापुढे कुणी पाहू शकत. गीतेच्या अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 24-25 मध्ये हे म्हणतात की हा मूर्ख जनसमुदाय मला, अव्यक्तम व्यक्तिम आपनं मनन्ते, मला अव्यक्ताला मी आपल्या योगमायेने लपून राहतो, हा मूर्ख जनसमुदाय मला व्यक्तिरूपाने आलेला कृष्ण मानत असतील. आय एम नॉट कृष्ण. तर तो लपून राहतो, असा छळ करत असतो. कधी विष्णुरूप धारण करून कुणाला दर्शन देतो, ऋषींना, साधकांना. तर तो विष्णूजींचा महिमा गात असतो की तुम्हीच सर्व शक्तिमान आहात, मला समाधी काळात आपले दर्शन झाले. तुम्ही लपवताय स्वतःलाच. असाच कुणी साधक साधना करत आहे ब्रह्मची, तर त्याला ब्रह्माच्या रूपात दर्शन देतात. तो म्हणतो हे ब्रह्माजी सर्व शक्तिमान आहेत, यांनी लपवून ठेवलंय स्वतःला. आणि कुणाला भगवान शंकराच्या रूपात दर्शन देतात, तर ते म्हणतात की भगवान शंकरच सर्वेश्वर आहे. तर अशा प्रकारे हा भ्रम पसरवला होता काल भगवंताने. आणि याच आधारे श्री ब्रह्माजी श्री विष्णूजींना भ्रम झाला की मीच सृष्टीचा रचना आणि पालन करता. ब्रह्माजी म्हणाले मी उत्पत्ती करणारा. विष्णूजी असं म्हणायचे की तू माझ्या नाभीतून उत्पन्न झालास. ब्रह्माजी म्हणतात की मी साऱ्या सृष्टीला उत्पन्न करणारा आहे, मी प्रजापिता आहे. या दोघांचं युद्ध झालं. तर तेव्हा हा येऊन उभा राहिला त्यांच्याजवळ आणि त्यांना हा काय म्हणतो की तुम्ही स्वतःला अज्ञानाने ईश मानले, भगवान मानले. यू आर नॉट गॉड. हे दाखवतो आपल्याला. हे पहा, श्री शिवमहापुराण हिंदी टीका सहित भाग 1. हे श्री शिवमहापुराण याचे कोण आहेत लेखक? विद्यावारिधी पंडित ज्वाला प्रसादजी, मिश्रकृत हिंदी टीका सहित. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हे शिवमहापुराण आहे. याच्या आपण विद्वेश्वर संहितेत जाऊया. हे 11वं पान, विद्वेश्वर संहिता शिवपुराण, अध्याय 6 मध्ये. इथे नंदिकेश्वर म्हणजे तो नंदी बैल सांगत आहे भगवान शंकरांचा. नंदिकेश्वर म्हणाले की हे योगेंद्र, एकदा विष्णू भगवान शेषशय्येवर आपल्या गरुडादी पार्षदांनी संयुक्त लक्ष्मीसहित शयन करत होते. त्यावेळी ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ ब्रह्माजी आपल्या इच्छेनेच तिथे आले. सर्व प्रकारे सुंदर अशा त्या शय्येवर शयन करणाऱ्या कमललोचन विष्णूजींना विचारू लागले, तुम्ही कोण आहात? मला बघूनही अहंकारी पुरुषाप्रमाणे शयन करता वत्स? मुला उठ, बघ, मी तुझा स्वामी आलो आहे. आलेल्या स्वामींना गुरुला बघूनही जो गर्वित होतो त्या द्रोही मूर्खाला प्रायश्चितच व्हायला हवे. हे ऐकून विष्णूजींना क्रोध आला, परंतु वरून दाखवला नाही.
परंतु बाहेरून शांत राहिले आणि म्हणाले, मुला, वत्सा, ब्रह्मा. विष्णूजी म्हणाले ब्रह्माजींना, वत्सा, मुला, तुझं कल्याण हो, बैस, ह्या आसनावर बैस. यावेळी तुझे नेत्र कुटील आणि चेहरा वक्र का होत आहे? ब्रह्माजी म्हणाले, हे वत्स विष्णू, तुला काळाच्या प्रभावामुळे गर्व आहे. हे वत्सा, मी तुझा रक्षक आणि जगताचा पिता मी आहे. विष्णूजी म्हणाले की हे तर सर्व जग माझ्यात स्थित आहे. तू चोरासमान कसे हे आपले म्हणतोस? तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस, त्यामुळे तू माझा पुत्र आहेस. यांना दंडुका पडल्या. खोलात नको जायला, पुढे जाऊया. यांची एकमेकात लढाई झाली. देवता फुलांचा वर्षाव करू लागले. शाबास, कापा एकमेकांना. हे आपल्या देवतांची लक्षणे. बघा, हे आपण आता 11वं पान वाचत आहोत. आता आपण खाली आलो आहोत. इथे खाली विद्वेश्वर संहिता. मी श्रेष्ठ आहे, स्वामी आहे असं म्हणत एकमेकाला मारण्याच्या इच्छेने युद्ध करण्यास सज्ज झाले. सर्व देवता विमानात बसून ते महाअद्भुत युद्ध बघण्यासाठी आले आणि आकाशात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. वाह रे देवता, ह्या आपल्या देवता. 2 भावांमध्ये भांडण झालं तर सभ्य माणसं त्यांच्यात मध्यस्थी करतात की भांडून लढून मरू नयेत. आणि या देवता फुलं उधळत आहेत की लढून मरा आणि नष्ट व्हा. अरे कमाल झाली. असा इतिहास वाचत होतो आपण. आता हा काळ आला, यांच्यामध्ये एक स्तंभ उभा केला यांच्या पित्याने. पिलर, तेजोमय, खूप. याचा शेंडा बुडखा शोधू लागले. त्यांना काही नाही मिळाले. ब्रह्माजी खोटं बोलले. ह्या कथा तुम्ही ऐकत बसता. त्यामुळे यांच्यामध्ये आला आणि यांना काय सल्ला देतात की तुम्ही भगवान नाही आहात, तुम्ही स्वतःला भगवान मानलं. हे पहा, शिवपुराण 17व्या पानावर आपण आलो. विद्वेश्वर संहिता आहे ही, अध्याय 9. विद्वेश्वर संहिता भाग 1चा अध्याय 9. आता इथे नंदिकेश्वर परत म्हणाले की अशा प्रकारे जेव्हा ते दोघे नरम झाले, भगवंतांनी नरमलेल्या ब्रह्मा विष्णूवर अनुग्रह करून काय सांगितलं? त्या दोघांची अज्ञानता आणि वैर दोन्ही मिटवण्याच्या हेतूने दोघांना म्हणाले की माझे सकल आणि निष्कल भेदाने 2 रूपे आहेत, परंतु दुसरा ईश्वर नाही. त्यामुळे त्याची 2 रूपे नाही होऊ शकत. पहिला स्तंभरूप आणि मागे मूर्तरूप धारण केलं. यामध्ये ब्रह्म निष्कल आणि ईशरूप सगुण आहे. माझी दोन्ही रूपे सिद्ध आहेत आणि इतर दुसऱ्या कोणाची नाहीत. आता यांना काय म्हणाले? यामुळे तुम्हा दोघांना आणि इतरांना ईशतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही ब्रह्मा आणि विष्णूने अज्ञानाने स्वतःला ईश मानले, भगवान मानले. हे खूपच अद्भुत झाले. हे खूप चुकीचं झालं. ते दूर करण्यासाठीच मी रणभूमीत आलो. आता तुम्ही तुमचा अभिमान त्यागून मज ईश्वरात आपली बुद्धी लावा. माझ्या प्रसादाने लोकात सर्व अर्थ प्रकाशित होतात. आता हे काय म्हणतात की मी जगाचा वर्धक असल्याने मी ब्रह्म आहे. आता पुढे दाखवतो तुम्हाला. हे अध्याय पान नंबर 18वर पहा, अध्याय नंबर 10चा. आणि आपण हे इथे येऊया. हे पुत्रांनो, ब्रह्मा आणि विष्णूला म्हणत आहेत. यांचे पिता हे ब्रह्म, काळरूपी ब्रह्म क्षरपुरुष. हे पुत्रांनो, हे कृत्य तुम्ही स्वतःच्या तपाने प्राप्त केले आहे. ज्याला सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय पालन सांगितलं जातं. विष्णू आणि ब्रह्माजींना त्यांचे वडील म्हणजे काळ म्हणत आहे की तुम्ही हे कृत्य स्वतःच्या तपाने प्राप्त केले आहे, जे सृष्टीची उत्पत्ती आणि पालन म्हटलं जातं, जे मी प्रसन्न होऊन तुम्हाला दिलं आहे. अशाच प्रकारे दुसरी 2 कृत्य रुद्र आणि महेशाला प्रदान केली आहेत. परंतु अनुग्रह कृत्य प्राप्त करण्यास कोणीही समर्थ नाही. आता ह्यामध्ये दासाला म्हणायचं होतं की 2 तर ब्रह्मा विष्णू झाले आणि दुसरे रुद्र आणि शिव झाले, हे 4 झाले. आणि 5वे हे बोलत आहेत. हे 5वे जे बोलत आहेत हे त्यांचे पिता आहेत, हे क्षरपुरुष आहेत. आणि तिथे हे शिवरूपात उभे राहिले. त्यांच्या जवळ येऊन हा असाच धोक्याने काम करतो.
आपल्या वास्तविकतेशी परिचित होऊ देत नाही, तर ब्रह्मा आणि विष्णूंनी शंकर भगवान भगवान मानले. आता पुढे पहा, हे काय म्हणतात, हा काळ जो या चौघांना संबोधित करत आहे तो म्हणतो की माझा ओंकार मंत्र आहे. हे पहा, आता आपण 19व्या पानावर आलो. 18वा वाचलं. विद्वेश्वर संहिता अध्याय 10वा चालू आहे. इथे पहा, इथे या कारणाने त्या ज्ञानाच्या सिद्धीच्या निमित्ताने ओंकार नामक मंत्र जप करा. अभिमान दूर करणारा आहे. सोयी निज मंत्र उपदेश करतात. हा ओंकार माझ्या मुखातून उत्पन्न होत असल्यामुळे माझ्याच रूपाचे बोधक आहे. महामंगल करणारा आहे. हा वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझा आत्मा आहे. त्याच्या स्मरणाने माझे स्मरण होते. उत्तरेकडील मुखातून अकार, पश्चिमेकडील मुखातून उकार, दक्षिणेकडील मुखातून मकार, पूर्वेकडील मुखातून बिंदू, मध्यातील मुखातून नाद. अशा प्रकारे 5 प्रकारांनी हा निर्माण झाला. ते सर्व एक होऊन ओम असे एक अक्षर होते. ही सर्व नामे रूपात्मक. आता म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे ओम एक अक्षर या ब्रह्मा विष्णू महेशच्या पित्याचे आहे. हे झाले स्पष्ट. आता आपण येऊ पुन्हा देवी पुराणाकडे. आता यातून काय सिद्ध झाले की ब्रह्मा विष्णू रुद्र आणि हे महेश हे भगवान नाही आहेत. यांचे पिता स्वतः म्हणत आहेत की यू आर नॉट गॉड, आणि हे आपले आचार्य आणि शंकराचार्य हिंदू धर्माचे धर्मगुरू हे यांना भगवान म्हणून आपल्याला मूर्ख बनवत राहिले आजपर्यंत. याचं कखही माहीत नव्हतं यांना वेद गीता आणि पुराणातील. सांगा पुण्यात्म्यांनो, यांनी आपल्या भोळेपणाचा गैरफायदा घेतलाय या नकली गुरूंनी. पट्टी पढवली नुसती, मानव समाजाला भूत बनवलं आणि मग त्यांची पूजा करवतात. श्राद्ध घाला म्हणतात, पिंड घाला. आता जी साधना दास सांगेल त्यात ना कोणी भूत बनेल ना कुठल्या कर्मकांडाची गरज आहे. आता पहा, श्रीमद भगवद्गीतेकडे आपण परत येऊया. प्रसंग हा चालला होता आज की आपले आचार्य शंकराचार्य आणि धर्मगुरूंना ज्ञान कुठून असणार. यांच्या भगवानांनाच ज्ञान नाही. ज्यांना हे भगवान मानतात आणि ते भगवान नाहीत, हे सिद्ध झालं की ते भगवान नाहीत. आणि यांना हे भगवान म्हणत आले, ईश म्हणत आले. आता सतयुगाच्या ब्राह्मणांकडे ज्ञान नाही. सांगा, सतयुगापासून आजपर्यंत ब्राह्मणांकडे ज्ञान नाही वेदांचं. आता पहा, श्रीमद देवी भागवत गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, केवळ हिंदी. याचे संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. याच्या आपण 414व्या पानावर येऊ. 414 पान आहे. श्री संक्षिप्त देवी भागवत आणि 6वा स्कंध. आता इथून वाचूया. जन्मेजयने विचारलं, महाभाग, कोणत्या युगात धर्माचं कसं स्वरूप आहे हा संपूर्ण विषय विशेष रूपाने सांगण्याची कृपा करा. व्यासजी म्हणाले, राजन, हे निश्चित आहे की सतयुगात ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान होते. त्यांच्याकडून निरंतर भगवती जगदंबेची आराधना होत होती. भगवतीच्या दर्शनासाठी त्यांचं मन सदा उत्सुक असायचं. प्रत्येक गावात शक्ती म्हणजे दुर्गेच्या मंदिराचं उद्घाटन व्हावं याविषयी त्यांच्या मनात खूप उत्सुकता होती. सांगा, हे सतयुगातील ब्राह्मण थोडेच विद्वान होते? म्हणतात, व्यासजींचं ज्ञान बघा की सतयुगातील ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान होते आणि दुर्गेची भक्ती करायचे. अरे, आमचं नशीब फुटकं की आमचे आचार्य असे होते. आता दुर्गा तर म्हणते की वेद त्या ब्रह्मची पूजा करा, ओम नाम आहे, नथिंग एल्स, बाकी सर्व गोष्टी त्यागून द्या. तर काय मग हे सतयुगापासून आजपर्यंत ब्राह्मण लोक ह्या वेद गीता आणि पुराणांशी परिचित होते? यांनी स्वतःचाही विनाश केला आणि आम्हालाही फसवलं. स्वतःचाही भक्तिनाश केला, जीवन नष्ट केलं आणि बरोबर यजमानांनाही घेऊन बुडाले. हे
ही तर सतयुगातील ब्राह्मणांविषयीची माहिती. आता कलियुगातील ब्राह्मणांची माहिती, जे वर्तमानातील शंकराचार्य आणि आचार्य वगैरे हे ब्राह्मणच आहेत, ब्राह्मण वर्णाचे. आता इथे पहा, तोच 6वा अध्याय चालू आहे. पान 414 आपण इथे वाचत होतो. आता हे आपण वाचले. आता इथे आलो. व्यासजी म्हणत आहेत की धर्माची हीच स्थिती त्रेतायुगात राहिली, परंतु काही ऱ्हास झाला. सतयुगाची जी स्थिती होती द्वापार युगात ती विशेष रूपाने कमी झाली. राजन, त्या प्राचीन युगात सतयुग त्रेता द्वापारमध्ये जे राक्षस समजले जायचे ते कलीमध्ये, कलियुगात ब्राह्मण समजले जातात. कारण की आत्ताचे ब्राह्मण प्रायः पाखंड करण्यामध्ये तत्पर असतात, दुसऱ्यांना ठकवणं, खोटं बोलणं आणि वैदिक धर्मकर्मापासून वेगळं राहणं हा कलियुगी ब्राह्मणांचा स्वाभाविक गुण बनला आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता हा इतिहास आहे आपल्या हिंदू धर्मातील धर्मगुरूंचा आणि यांनी दिलेल्या स्पिरिच्युअल नॉलेजचा. या आचार्य, शंकराचार्य आणि धर्मगुरूंना कखही माहिती नव्हतं. आपले सद्ग्रंथ काय सांगतात आणि हे मात्र लोकवेद ऐकवायचे. हे काय म्हणतात की जीवच ब्रह्म आहे. अहम आत्मा हाच ब्रह्म, हा आत्माच परमात्मा आहे. आणि मग दुसऱ्या बाजूने म्हणतात श्रीकृष्णाची, श्री विष्णूजींची आणि श्री शंकर भगवानांची पूजा केली पाहिजे. सांगा. आणि तिकडे देवीची पूजा करतात आणि यांना भगवान म्हणतात. यांच्याविषयी लिहिलं आहे, स्पष्ट आहे की हे भगवान नाहीच आहेत, पण यांना भगवान बनवून आपल्याकडून पूजा करवून घेत होते. तर पुण्यात्म्यांनो, हे सौभाग्य आपलं की परमात्म्याने आपल्याला शिक्षित केलं, या दासाला आध्यात्मिक ज्ञानयुक्त केलं. आता पहा, पूर्ण विश्वात हे ज्ञान जाईल आणि सर्व मानवाचं कल्याण होईल. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनाकार कबीर परमेश्वरजी यांच्या असीम कृपेने तुम्ही पुण्यात्मा सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित झालात. ज्या प्रेमळ आत्म्यावर परमात्म्याची विशेष कृपा असते त्यालाच ही सुसंधी प्राप्त होते. खूपच पुण्यकर्मी प्राण्यांना मानव शरीर प्राप्त होतं. त्यांच्याही पेक्षा जास्त पुण्यकर्मी प्राणी ते असतात जे परमात्म्याच्या शोधात मग्न असतात. आणि त्यांच्याही पेक्षा पुण्यात्मा ते प्राणी आहेत ज्यांना सद्गुरू प्राप्त झाले. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही त्या 3ऱ्या नंबरच्या म्हणजे गुड, बेटर, बेस्ट या बेस्ट आत्मा आहात परमात्म्याची. आपल्याला सद्गुरू मिळाले आहेत. आता तुमचा हा शेवटचा जन्म असेल. जर तुम्ही जन्मभर सद्भक्तीवर टिकून राहाल, नियमित राहाल, तुम्ही सतलोकात जाल. आपण आजपासून नाही लागलात भक्तीसाठी, परमात्म्यासाठी, आपण युगानुयुगे लागलात. आपण भक्तिमार्गाला लागलेले आहात, परंतु मध्येच गफलत करून टाकता. कोणत्याही कारणाने तुमचा या भक्तिमार्गावरून पाय घसरून जातो आणि मग याच काळाच्या खड्ड्यात, भोवऱ्यात पडून राहता आणि पुन्हा प्रयत्न करता या भोवऱ्यातून सुटण्याचा, या विहिरीतून निघण्याचा. तर आता आपला प्रयत्न, आता आपला जो ह्या काळाच्या फेऱ्यातून निघण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे. जर यातून पुन्हा घसरलात तर हजारो युगांपर्यंत आपण या पायरीपर्यंत नाही येऊ शकणार.
या चरणावर नाही येऊ शकणार. जे या सत्मार्गाशी जोडलेले आहेत आणि त्यांचा पाय घसरला तर ते तर खूप कित्येक हजार युगांनंतर पुन्हा या भक्ती मार्गाला ग्रहण करू शकतील. कारण काय आहे? कारण हे आहे की ही सद्भक्ती आहे, यथार्थ मंत्र आहेत. यांचा जप केल्याने आपली कमाई खूप सारी होते, खूप जास्त होते, आणि आपण त्याचा संग्रह करून सतलोकात जायचे होते ह्या भक्तीच्या कमाईच्या जोरावर. आणि ह्या अंतिम श्वासापर्यंत संग्रह करायचा होता याचा. आणि आपण कोणत्याही कारणाने परमात्म्याच्या ह्या मार्गापासून विचलित होऊन जातो शेवटच्या श्वासापर्यंत कधीही, तर मग आपण इथेच राहून जाऊ. आणि इथला नियम आहे की जशी कर्म प्राण्यांनी केली आहेत तशीच फळं त्याला मिळणारच मिळणार. आपल्या पुण्यकर्मांचा, आपल्या सद्भक्तीचा डोंगर उभा राहील. जसा आपल्याला पहिला मंत्र दिला जातो, यात आपले कमळ आहे आपल्या शरीराच्या आत. ही चक्र बनलेली आहेत, चक्र. जसे एक मूळ चक्र आहे, मग स्वादिष्ठान चक्र आहे, ज्याला आपल्या संतांनी स्वादचक्र म्हटलेलं आहे. आणि मग नाभी चक्र आहे, नाभी कमळही म्हणतात, मूळ कमळही म्हणतात, अधिष्ठान कमळही म्हणतात. चक्र म्हणा, कमळ म्हणा, संतांनी त्याला कमळ म्हटलेलं आहे, योग्यांनी चक्र म्हटलं आहे. मग हृदय कमळ म्हणजे हृदय चक्र आहे. मग कंठ कमळ आहे, म्हणजे कंठ असलेलं चक्र. आणि मग त्रिकुटी कमळ आहे. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जेवढी काही कमळचक्र आहेत यांच्यावर एका देवतेचं अधिपत्य आहे. मूळ चक्राच्या वर, मूळ कमळाच्या वर गणेशजी. गणेशजींचं बॅरियर आहे. हे समजा की हे बॅरियर आहे. आपल्या निजधामाला जायचं आहे, हे बॅरियर आहे. प्रथम बॅरियर आहे मूळ कमळाचं. आणि दुसरं अधिपत्य आहे स्वादिष्ठान कमळ. कमळ म्हणजे चक्र, स्वादचक्र. आणि तिसरं अधिपत्य आहे हे नाभी चक्र, नाभी कमळ. तर मूळ कमळावर गणेशजी तिथले प्रमुख आहेत. आणि स्वादिष्ठान चक्ररूपी बॅरियरवरती श्री ब्रह्माजींचं राज्य आहे, सत्ता आहे. आणि नाभी कमळावर विष्णूजी आणि लक्ष्मीजी हे यांच्या सोबत आहेत. तर परिवार आहे यांचा. ब्रह्माजींच्या बरोबर त्यांची पत्नी सावित्री आहे. आणि मग हृदय कमळावर भगवान शिव आणि पार्वती हे इथले अधिकारी आहेत. आणि कंठकमळावर श्री दुर्गाजी. तर अशा प्रकारे आपण कंठकमळापर्यंत जेवढ्या काही ह्या बॅरियर आहे यांना पार करण्यासाठी आपल्याला हे मंत्र देऊन ठेवले आहेत. प्रथम मंत्र. तर यांची भक्ती कमाई करून तुम्ही जेव्हा या सीमेच्या जवळ जाल तर आपला बॅरियर ओलांडण्याचा मार्ग साफ होईल. आणि आपली जी कमाई, जी प्रथम मंत्रात या देवांची जी सेवा चाकरी केली आहे, ही आपण तिथे यांचा कर भरत जाल. अशा प्रकारे आपण सतलोकात जाण्यासाठी हे सहयोगी होतात, जर आपण ही भक्ती चालू ठेवली अंतिम श्वासापर्यंत. आणि जर आपण यातून घसरलो भक्तिमार्गापासून तर मग काय होईल? आपण ज्या गणेशजींच्या लेव्हलचा मंत्रजप केलात, जो आपल्याला दिला जातो, ती कमाई तुम्हाला श्री गणेशजींच्या लोकात प्राप्त होईल. तिथे गण बनाल.
आणि मग जेव्हा आपली ह्या मंत्राची कमाई संपून जाईल त्या लोकात, त्यानंतर मग आपण श्री ब्रह्माजींच्या लोकात जाल. कारण आपण तोही मंत्र जपलेला आहे, त्याची कमाई भरपूर झालेली आहे. तर तिथे आपण आपली पुंजी नष्ट कराल देवता बनून. त्यानंतर तुम्ही जाल श्री विष्णूजींच्या लोकात, कारण त्यांच्याही नामजपाची कमाई आपण करून ठेवलेली आहे. आणि आता तिथेही आपली नामाचा जप केल्याची कमाई संपून जाईल, भक्ती कमाई, ते धन, आणि मग तुम्हाला तिथून काढून टाकलं जाईल. मग आपण भगवान शिवच्या लोकात जाल. आणि अशा प्रकारे तिथेही आपले पुण्य समाप्त झाल्यावर भक्तीचे हा जो भगवान शंकरांच्या लेव्हलचा मंत्रजाप आपल्याला दिला आहे त्याची कमाई नष्ट झाल्यावर, संपल्यावर, मग आपण दुर्गाजींच्या लोकात जाल. आणि दुर्गाजींच्या लोकात जाऊन आपल्या पुण्यकर्मांच्या कमाईला तिथे नष्ट कराल. तर अशा प्रकारे हे तुम्हाला पृथ्वीवर नाही येऊ देणार, कारण इतका पुण्यसंचय होईल आपला. आणि पृथ्वीवर आल्याशिवाय भक्ती मिळत नाही. आणि भक्ती मिळेल या कलियुगामध्ये, सतयुग त्रेतायुगामध्ये. या भक्तीला आपण करत नाही, कारण की आपण स्वतःच जी साधना करत असतो त्याने आपल्याला वाटत असतं की आपण खूप सुखी आहोत. आणि मग तुम्हाला जे सतनाम देऊन ठेवलं आहे, जे 2 अक्षराचं, ज्यात एक ओम मंत्र आहे ह्या ब्रह्मचा. पुण्यात्म्यांनो, एकच औषध असतं ज्याच्या प्रयोगाच्या विधीमध्ये अंतर असल्याने त्याचा गुण बदलून जातो. तर हेच समजून घ्या की जे मंत्र आपल्याला प्रथम मंत्रात दिलेले आहेत तिथे त्याच विधीने जप करण्याने त्याचा गुण तोच आहे. आता त्याच मंत्रात सतनाम बनवून जो आपल्याला दिलेला आहे, याची साधना करण्याने या विधीने त्याचा गुण वेगळा असतो, लाभ भिन्न असतो. कित्येक भोळे आत्मे, कारण की आपण युगायुगांपासून अज्ञानाने भरलेले आहोत. आता हे तत्वज्ञान प्राप्त झालं आहे तर आम्ही वकील बनतो त्या अज्ञानाच्या आधारे. तर त्यात आपण हा विचार केला पाहिजे की जर आम्ही विद्वान असतो तर आपल्याला हे ज्ञान आधीच मिळालं असतं. आपण विद्वान नाही, बुद्धिमान अवश्य आहात, परंतु त्या बुद्धीचा दुरुपयोग करून आपण भगवंतापासून दूर व्हाल. या दासाने जे मार्गदर्शन केले आहे ते गॉड गिव्हन आहे. ही काही ढोंगी भाटाची गाणी नाही आहेत. यामध्ये आपण एकदम विचार करणं सोडून दिलं पाहिजे. उपदेश घेतल्यानंतर, उपदेश घेण्याच्या आधी तर तुम्ही अगदी वकील बनून राहा. खूप चांगल्या प्रकारे निरीक्षण करा प्रत्येक गोष्टीचं आणि मग दीक्षाग्रहण करा. दीक्षाग्रहण करण्याच्या नंतर जर गुरुजींच्या वचनावर जर अविश्वास निर्माण झाला तर आपलं नाव खंडित होऊन जातं, भगवंतापासून दूर होऊन जाता. म्हणूनच सर्वप्रथम दास ज्ञान ग्रहण करण्यासाठी पुस्तके देतो. सीडी बनवून ठेवली आहे, ती पहा, ऐका, तुलना करा अन्य संतांच्या ज्ञानाशी. आणि जेव्हा आपल्याला संतुष्टी होऊन जाईल की हा मार्ग अंतिम आणि योग्य आहे तर दीक्षा घ्या, नाहीतर नका घेऊ. तर जो दास आपल्याला जे काही ज्ञान देईल, आपण एका चांगल्या विद्यार्थ्याप्रमाणे निसंशय होऊन ऐका, श्रद्धेनं ऐका, ब्लाइंड फेथ ठेवून ऐका. पुण्यात्म्यांनो, श्रद्धाळू नेहमी आपल्या गुरुजींच्या वचनावर अंधविश्वास ठेवतात आणि तेच सफल होतात. परंतु या गुणाचा या नकली गुरूंनी दुरुपयोग केला. जेवढेही आपण पाहता हे संत आणि त्यांच्याकडे गेलेले हे भक्त किती समर्पित असतात. ते गुरुजी जे काही ज्ञान सांगतात शिरोधार्य असतं. त्यांच्याविषयी कोणी सांगितलं तर कोणत्या तत्वज्ञानाच्या आधारे आमचे भक्त त्या अन्य संतांच्या शिष्यांना सांगतात की तुमची साधना ठीक नाही, तुमच्या गुरुजींच्या जवळ मोक्षमार्ग नाही, तर ते खूप दुःखी होऊन जातात आणि म्हणतात की तुम्ही आमच्या गुरुजींच्याबद्दल काही बोलू नका. तर पुण्यात्म्यांनो, ते भक्त तर योग्य आहेत, त्यांची आस्था तर असलीच पाहिजे, परंतु त्या नकली भोंदू गुरुजींपाशी ते श्रद्धा ठेवून बसलेत.
आता जसं आंब्याचं रोप लावून जर कोणी ही आशा लावून बसला असेल की मी आंबे खाईन, त्याला आंबे येतील ते मोठं झाल्यावर, तर ते अगदी योग्य आहे. त्यांचा अगदी योग्य उद्देश आहे आणि क्रियाही अगदी बरोबर आहे. आणि जर बाभळीच्या झाडाचं रोप लावून आणि जर तो म्हणेल की हे मोठं होऊन याला आंबे लागतील, आणि त्याला कोणी जाणकार व्यक्ती सल्ला देईल की हे आंब्याचं रोप नाहीये, याला आंबे नाही येऊ शकत, आणि तो असं म्हणतोय की तू माझ्या भक्ती मार्गाला म्हणजे माझ्या रोपट्याला चूक नको म्हणूस, तर ती त्याची एकतर श्रद्धा आहे. ज्या व्यक्तीने त्याला आंब्याचं रोपटं सांगून बाभळीचं देऊन ठेवलंय, तो पूर्ण विश्वास ठेवून बसलाय त्या नकली माणसावर, तर त्या व्यक्तीला पाहिजे की या व्यक्तीने माझ्या रोपट्याला हा बाभूळ का म्हणाला, त्याचं मग पूर्ण निरीक्षण केलं पाहिजे, तर त्याचं खरेपण कळेल. नाहीतर बाभूळ लावून काय उपयोग. तर जशी अशी कोणी शंका उत्पन्न करत असेल की आपला भक्तिमार्ग ठीक नाहीये, तर त्याला पूर्ण विचारा, चांगल्या पद्धतीने निरीक्षण करा आणि मग या सद्ग्रंथांशी पडताळणी करा. कारण की कोणाच्या लोकवेदांनी म्हणजे सांगण्या बोलण्याने आपल्या मार्गातून डगमगणे योग्य नाही. आता पुण्यात्म्यांनो, हा दास आपल्याला जे ज्ञान देतो ते शास्त्रानुकूल आहे. पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 4ही वेद आणि पवित्र पुराण हे पवित्र हिंदू धर्माच्या श्रद्धाळूंसाठी शिरोधार्य आहे. शिरोधार्याचा अर्थ असा आहे की यांनी जे लिहिलंय ते सत्य आहे आणि याच्या बाहेर जे कोणी सांगतील ते असत्य आहे. असत्य डुप्लिकेट आणि सत्य ओरिजिनल. तर ओरिजिनल वस्तूपासून लाभ होतो, डुप्लिकेटपासून नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 16 श्लोक 23-24 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की अर्जुन, शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण करतात त्यांना ना काही सुख प्राप्त होत, ना त्यांना कोणती गती प्राप्त होते आणि ना कोणती सिद्धी प्राप्त होते, अर्थात युजलेस. तर मग फायदा काय ती भक्ती करून. तर गीता अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 24 मध्ये लगेच सांगितलंय की यातून तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये म्हणजे कोणती भक्ती करायला हवी आणि कोणती नाही केली पाहिजे, सद्ग्रंथच प्रमाणित त्यांना आधार मानलं पाहिजे. सद्ग्रंथांना सोडून कोणी ज्ञान देत असतील तर त्यांना नाही मानलं पाहिजे, ते गुरु योग्य नाहीत. भावार्थ हा आहे ह्या पवित्र सद्ग्रंथांच्या या श्लोकांचा. तर पुण्यात्म्यांनो, असं तर आपल्यालाही कोणी सांगू शकतं की तुमच्या गुरुजींचं ज्ञान ठीक नाहीये, तर त्याचं प्रमाण घ्या आणि मग आपलं प्रमाण द्या. आणि मग तरीही आपल्याला काही भिन्नता वाटली तर निशंकपणे कोणाला तरी स्वीकारा. परंतु दास हे दाव्यानिशी सांगू शकतो की ह्या विश्वामध्ये या दासाव्यतिरिक्त ना तर तत्वज्ञान आहे आणि ना भक्तीचं काही मंत्र समाधान आहे. सर्वांजवळ युजलेस मंत्र आहेत, मोक्षदायक नाही आहेत. ते सगळे खोटे आणि चुकीचे मंत्र आहेत, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान आहे. ढोलाच्या गजरात हे सांगू शकतो. आणि असं आहे तर प्रमाण द्या, आमच्या समोर या कोणी. आम्ही आध्यात्मिक ज्ञान चर्चेचा एक कार्यक्रम चालू केला आहे, त्यात समोर या आणि आपला पक्ष प्रस्तुत करा. तर दास जे आपल्याला सांगू इच्छितो या विषयावर आहे की जी भक्ती आपण करता आणि जी साधना हा दास सांगतो त्याच्यावर आपला अविश्वास असता कामा नये, विशेष करून उपदेश प्राप्त झाल्यानंतर. आणि तरीही कोणी अक्रम बक्रम केलं तर तो हुशार प्राणी आहे.
त्याने 1, 2, 4, 20,000 हजारोंना मूर्ख बनवून ठेवला असेल, जो गुरुपद मिळवून बसला असेल, जो दुसऱ्यांना अजून संभ्रमात टाकू पाहतो. अन्यथा इतके प्रमाण दिल्यानंतर तर मूर्ख माणूस पण समजून जातो की हा संत काय सांगू इच्छितो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? धर्मराज कडू बाविस्कर. आपण कुठून आलात? गाव आंबाडे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी एक ड्रायव्हर आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 10 फेब्रुवारी 2019. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक जे भक्ती मार्ग आहे, गणपतीची पूजा, दुर्गा पूजा, भजन कीर्तन करणे, ही भक्ती करत होतो आम्ही. भजन रात्र करायचो. आणि रामानंद माझे पहिले गुरु बालगोपाल महाराज, त्यांच्याकडून मी नामदीक्षा घेतली होती. त्यांनी मला 5 मंत्र दिले होते. ओम, सोहो, हंस, परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, हे मंत्र जाप करायचो. असं करत करत खूप वेळ भक्ती केली आम्ही, खूप वर्ष भक्ती केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासून आपण भक्ती मार्गात होतात, आपण एक भजनी होतात, त्याचप्रमाणे आपण संत बालगोपाळ यांच्याकडनं नामदीक्षा घेतली होती आणि त्यांच्या मार्गावर आपण चालत होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे काय आलात? मी ज्ञानगंगा पुस्तक माध्यमातून संत रामपाल महाराजांच्या चरणात आलो. माझे काका आहेत, त्यांनी मला संत रामपालजी महाराजांचं पुस्तक आणून दिलं. मी ते वाचन केलं आणि त्या माध्यमातून संत रामपाल महाराजांच्या चरणात आलो आणि त्यांच्याकडून नामदीक्षा घेतली. सर, जसे आपण पूर्वी कीर्तन करत होतात, भजन गात होतात आणि आत्ता तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तर या 2 भक्ती साधनांमध्ये असा काय फरक होता? कारण तुम्ही तर भक्तीत होतातच, कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून आपण भक्तिविधी करत होतात. मग संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे आपली ओढ का झाली? मी ते पुस्तक वाचल्यानंतर त्या भूमिकामध्ये असं लिहिलं होतं की कबीर 3 लोक पिंजरा भया, पाप पुण्य 2 जाल, सभी जीव भोजन भय, एक खानेवाला काल. याच्यात मी थोडंसं आकर्षित झालो. मी पुस्तकाला पुढे वाचायला सुरुवात केली. सृष्टीरचना बघितली की आपण काय करत होतो भक्ती आणि याच्यात काय लिहिलं आहे संतांनी. मी पुढे वाचत गेलो. त्या माध्यमातून मला स्पष्ट दिसलं की याच्यात पूर्ण मोक्षाचा मार्ग आहे. ही भक्तिविधी खरी आहे. गावागावात, शहरामध्ये SMS करा, तुम्हाला घरपोच ज्ञानगंगा पुस्तक मिळेल आणि ते पुस्तक माध्यमातून वाचन करा. टी व्हीवरती सत्संग असतो, ते माध्यमातून तुम्हाला खरं ज्ञान कळेल. तुम्ही प्रूफसहित ज्ञान मिळेल तुम्हाला की ज्ञानगंगा पुस्तकमध्ये प्रूफसहित लिहिलं आहे. घरात तुमचे काही शास्त्र असतील, पुराण असतील, त्याला मॅच करा. ते जे सत्संग चालू असताना सांगतात, बोट ठेवून सांगतात की सत्य काय आहे, तुम्ही काय भक्ती करतात, याच्यामध्ये काय लिहिलं आहे, भागवद्गीतामध्ये काय लिहिलं आहे, वेदामध्ये काय लिहिलं आहे, सर्व गोष्टींमध्ये काय लिहिलं आहे, पुराणामध्ये तुम्ही कुठली भक्ती करतात, हे ज्ञानगंगा पुस्तकमध्ये प्रूफ आहे. आणि या ज्ञानगंगा पुस्तकामधून तुम्हाला सद्भक्तीचा मार्ग मिळेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की ज्ञानगंगा पुस्तकामधून सद्भक्तीचा मार्ग मिळेल, तो मार्ग आपण जाणला, त्या पुस्तकातलं आपण ज्ञान अर्जित केलं आणि संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या भक्तिमार्गावर आपण चाललात आहात, तर त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला लाभ तर मला शारीरिक लाभ झाला. मला हार्ट प्रॉब्लेम होता, डिसेंट्रीचा प्रॉब्लेम होता. मी शिर्डीला गेलो, माझा MRI झाला, CT स्कॅन झाली. माझ्याकडे सर्व डॉक्टरांची फाईल आहेत.
जळगावमध्ये विवेक गजानन हॉस्पिटल आहे, विवेक चौधरी, त्यांच्याकडून सुद्धा ट्रीटमेंट घेतली. आमच्या चोपडा शहरामध्ये नरसिंगा हॉस्पिटल आहे, त्यांची ट्रीटमेंट घेतली. शिर्डीला सुपर साई म्हणून हॉस्पिटल आहे, तिथेही ट्रीटमेंट घेतली. मला काही लाभ झाला नाही. मग मी संत रामपाल महाराजांच्या शरणात गेलो, नामदीक्षा घेतली. तिथून मला लाभ झाला की मला एकही रुपया न लागता माझा रोग, माझे काही वेदना होते शारीरिक, सर्व नष्ट झाले. दुसरा लाभ असा झाला की मी ट्रॅक्टर चालवत असताना माझ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये 100 ते 120 स्पीडने मोटरसायकल आली. 2 व्यक्ती होते मोटरसायकलवरती. ते असं घुसले ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये की सर्वजण म्हणायचे की दोघं मेले. मी एकदम घाबरून गेलो. सगळे लोक आजूबाजून 100 ते 150 लोक मला मारण्यासाठी धावत आले. मी सद्गुरू संत रामपालजी महाराजांची विनंती केली की हे बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज, तुम्हीच मला वाचवा, याच्यातून जे माझ्यावर हे संकट आलं आहे याच्यातून तुम्ही मला मुक्त करा. तर त्या ट्रॉलीतून जो मुलगा मध्ये होता तो सुखरूप बाहेर निघाला. त्याला एकही खरोच न असताना सुखरूप बाहेर निघाला. दुसरा व्यक्ती बाहेर पडला होता, ते मोटरसायकलचा चुरा झाला होता. बाहेर निघाल्यानंतर एक कुठलाही ड्रायव्हर असू द्या, कुठेही छोटे मोठे ॲक्सिडेंट झाले तर त्याला सर्वजण बेदम मारहाण करतात. पण बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराजांना मी विनंती केली की या मार्गातून मला वाचवा. त्यावेळेस एकही व्यक्तीने मला न हात लावता मला विनंती केली की तुम्ही इथून निघून जा. हा लाभ झाला मला. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ झाला का? हां, या व्यतिरिक्त माझी आई 50 वर्षापासून पान तंबाखू खात होते. त्यांच्याकडनं म्हणजे 1 मिनिटसुद्धा राहिलं जात नव्हतं. त्यांनी सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तेही मला लाभ मिळाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला नाना प्रकारचे लाभ प्राप्त झालेत, तर या अनुषंगाने आपण इतर भगत समाजाला काय संदेश द्याल? मी संदेश तर काही देऊ इच्छित नसतो. प्रार्थना करतो की संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये या, नामदीक्षा घ्या आणि तुमचं कल्याण करा. सर, जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्हीच्या माध्यमातून चॅनलवरती सत्संग चालू असतात संत रामपालजी महाराजांचे. त्यामध्ये मोबाईल नंबर असतात. तुम्ही मोबाईल नंबर डायल करा, त्यांना विचारा की आम्हाला नामदीक्षा घ्यायची आहे. मग ते तुम्हाला कळवतील की जागे हर जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहेत संत रामपाल महाराजांचे. ते तुम्हाला ॲड्रेस देतील, तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदान केंद्र खुली झालेली आहेत, तर त्या नामदान केंद्रावर जाऊन एखादा व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकतो. परंतु जर त्या व्यक्तीला नामदीक्षा घ्यावयाची असेल तर त्या व्यक्तीला त्या नामदानासाठी किंवा त्या गुरुमंत्रासाठी किती पैसे मोजावे लागतील? हे तर बाकीचे लोक सर्व खोटं बोलतात की पैसे लागतात. तिथे एकही रुपया लागत नाही, फ्री नामदीक्षा मिळते. धन्यवाद साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.